का काल की आज माझ्या अंदाजानं सुप्रीम कोर्टाने एक विचारलं की बाबा जे काही कारवाई झाल्या त्याच्यामध्ये कागदपत्र फाडलीत का एवढं सांगा. कागदपत्र जप्त झालीत का एवढं सांगा. कागदपत्र गायब केलीत का एवढं सांगा. ते झालं असेल तर आम्ही कारवाई करतो, ते जर झालं नसेल तर आम्ही कारवाई करत नाही. आणि म्हणून केंद्र शासन तोंडावरती पडल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. जो आरोप या सरकारवरती केला, जो आरोप या सरकारवरती केला जातो की संविधानिक संस्था एक एक मोडायला काढलेल्या आहेत, त्याच्यातले हे असताना ताजमदार केंद्र राज्यातले संबंध हे विषयावरचे अवलंबून. केंद्र जबरदस्ती करू शकत नाही आणि राज्य जबरदस्ती करू शकत नाही. दोघांचे विषय मी या सरकारला अधिक काळ ठेवणं, या सरकारला अधिक काळ ठेवणं म्हणजे इथल्या असणाऱ्या सगळ्या संविधानिक संस्था मोडून काढणं आणि या देशामध्ये अरागज माजवणं हा एकमेव कारभार आहे. आपण लक्षात जे बजेट 3-4 दिवसापूर्वी मांडण्यात आलं, या अगोदर कधीही कोणी त्या आकडेवारीवरनं कधीही टीका केली नाही. पण आता जी टीका केल्या जाते की त्या बजेट मधले असणारे आकडे हे खोटे आहेत, खरे नाही. पुन्हा एका नव्या विश्वासाचे खेळल्या जाते हे लक्षात घ्या. बजेट हे नुसतं बजेट नाही, तर ही या देशाची आर्थिक व्यवस्था आहे. त्या बजेटमुळे या देशाच्या लोकांचा विश्वास असतो, पण त्याच्याच बरोबर आंतरराष्ट्रीय लोकांचा सुद्धा विश्वास असतो. जे काय आयात निर्यात करतात त्याच्यापैकी एकाने मला सांगितलं की पूर्वी आम्हाला उधारीवरती मिळत होता, आता उधारीवरती मिळणार नाही, नगदी आम्हाला मोजावे लागते. आणि म्हणून असे जे गैरविश्वासाचं सरकार जे आहे, गैरविश्वासाचं सरकार जे आहे, या गैरविश्वासाच्या सरकारला 2019 निवडणुकीमध्ये खाली खेचा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. मित्रो, लातूर हे असताना राखीव मतदारसंघ, या मतदारसंघातील उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राम गारकर हे आहेत. मी असं जाहीर करतो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा असणारा भरीव कार्य आहे. मी कुठल्या समाजाचे आहेत हे काही सांगणार नाही, पण मला हात वरती करून सांगा की आपण यांना निवडून देणार आहात की नाही.